नमस्कार, मी पल्लवी। आज आपण गणपतीच्या महोदर या अवताराची कथा ऐकणार आहोत। महोदर इति ख्यातो ज्ञान ब्रह्म प्रकाशकः मोहासुरस्य शत्रुर्वै आखो वाहन नगः स्मृतः। भगवान गणेशाचा महोदर नावाने विख्यात अवतार ज्ञान ब्रह्माचा प्रकाशक आहे। तो मोहासुराचा विनाशक तसेच त्याचे वाहन उंदीर आहे। दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या एका शिष्याचे नाव मोहासुर होते। त्यांच्या आदेशानुसार मोहासुराने भगवान सूर्याची आराधना केली। त्यांच्या कठोर तपश्चर्येने भगवान सूर्य प्रसन्न झाले। त्यांनी मोहासुराला सर्वत्र विजयी होण्याचे वरदान दिले। वर मिळाल्याने संतुष्ट होऊन असुर आपल्या स्थानावर परतला। शुक्राचार्यांनी त्याला दैत्यराजाच्या पदावर अभिषिक्त केले। त्यानंतर त्याने आपल्या महान पराक्रमाने त्रैलोक्यावर अधिकार मिळविला। देवगण आणि मुनिगण पर्वतावर आणि अरण्यात लपून होते। चहूबाजूंनी निश्चिंत होऊन मोहासूर आपल्या मदिरा नावाच्या पत्नीसह सुखपूर्वक जीवन व्यतीत करू लागला। वर्णाश्रम धर्म, सत्कर्म, यज्ञ, तप इत्यादी सर्व नष्ट झाले। दुःखी देवता ऋषींना बरोबर घेऊन सूर्याकडे गेल्या आणि त्यांनी या भयानक विपत्तीतून मुक्त होण्याचा उपाय सूर्याला विचारला। भगवान सूर्याने त्यांना एकाक्षर मंत्र देऊन भगवान गणेशांना प्रसन्न करण्याची प्रेरणा दिली। देवगण आणि मुनिगण श्रद्धा भक्तीपूर्वक भगवान महोदरांची उपासना करू लागली। त्यांच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन भगवान महोदर प्रगट झाले। देवगणांनी आणि मुनींनी अत्यंत आर्त स्वराने महोदरांची स्तुती केली। भगवान महोदर म्हणाले की मी मोहासुराचा वध करेन, आपण सर्वजण निश्चिंत राहा। असं म्हणून मूषकावर स्वार झालेले भगवान महोदर मोहासुराबरोबर युद्ध करण्यासाठी निघून गेले। हा समाचार देवर्षी नारदांनी मोहासुराला कळविला। तसेच त्याला अनंत पराक्रमी समर्थ महोदराचे स्वरूप सुद्धा समजावून सांगितले। दैत्यगुरु शुक्राचार्य यांनीही त्याला भगवान महोदरांना शरण जाण्याविषयी शुभ संदेश कळविला। त्याच वेळी भगवान विष्णू भगवान महोदराचे दूत होऊन मोहासुराकडे आले। त्यांनी मोहासुराला म्हटले, तू अनंत शक्ती संपन्न भगवान महोदरांची मित्रता करावयास हवी, यातच तुझे कल्याण आहे। जर तू महोदरांना शरण जाऊन देवगण, मुनिगण तसेच ब्राह्मणांना धर्मपूर्वक जीवन जगण्यास बाधा आणणार नाही असे वचन देशील तर कृपासागर प्रभू तुला क्षमा करतील। जर तू असे करणार नसशील तर रणभूमी तुझे रक्षण करणे असंभव आहे। मोहासुराचा अहंकार नष्ट झाला। त्याने भगवान विष्णूंना विनंती केली की आपण परम प्रभू भगवान महोदरांना माझ्या नगरीत आणून मला त्यांच्या दुर्लभ दर्शनाचा अवसर प्रदान करावा। भगवान महोदरांनी मोहासुराच्या नगरीत पदार्पण केले। मोहासुराने त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले। दैत्य युवतींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली। मोहासुराने भगवान महोदरांची श्रद्धा भक्तीपूर्वक पूजा केली। त्याने सद्गदित कंठाने स्तुती करीत भगवान महोदरांना म्हटले की प्रभो, अज्ञानाला वश झाल्यामुळे माझ्याकडून जो अपराध घडला आहे तो क्षमा करा। मी आपल्या प्रत्येक आदेशाचे पालन करीन असे वचन देतो। आता मी देवगण आणि मुनिगण यांच्याकडे चुकून देखील जाणार नाही। त्यांच्या कोणत्याही धर्माचरणात विघ्न निर्माण करणार नाही। अहेतुक कृपा करणारे भगवान महोदर मोहासुराच्या दैन्य भावावर प्रसन्न झाले। त्यांनी त्याला आपली भक्ती प्रदान केली। मोहासूर शांत झाल्यामुळे देवता, ऋषी, ब्राह्मण तसेच धर्मपरायण स्त्री पुरुष सर्वच जण सुखी झाले। देवता आणि मुनी महाप्रभू महोदरांची स्तुती आणि जय जयकार करू लागले। उद्या आपण भगवान गजानन या अवताराची कथा ऐकणार आहोत। माझं चॅनल आवडत असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।